प्रेमासाठी वाटेल ते, हे आपण अनेकदा ऐकतो, पाहतो. पण नागपुरात काही तरुणांनी हे अक्षरशः मनावर घेतलं. त्याचं झालं असं की कळमना परिसरातील एका गोदामात मध्यरात्री चोरी झाली. चोरट्यांनी तीन पत्रे फोडून आत प्रवेश केला. महागडे नळ, सीपी फिटिंग आणि इतर साहित्य चोरून नेलं. चोरीचा माल होता 11,39,000 रुपयांचा. प्रकरण गंभीर होतं. पोलिसांनी तपास सुरू केला. 25हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज तपासण्यात आलं. अखेर 2 अल्पवयीन मुलांसह 3 आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. आमचे जे सोर्स होता, इंटरनल सोर्स आमचा, तो ऍक्टिव्ह केला आणि आम्हाला अशी माहिती मिळाली गुप्त बातमीदाराकडून की मिनी मातानगर येथे राहणारे जे 2 विधी संघर्ष बालक आहेत त्यांनी ही चोरी केल्याचं आम्हाला निष्पन्न झालं आणि 2 विधी संघर्ष बालक यांना स्टाफच्या मदतीने आम्ही ताब्यात घेतलं. पोलिसांच्या तपासात समोर आलेली माहिती धक्कादायक होती. एका अल्पवयीन आरोपीच्या गर्लफ्रेंडनं त्याच्याकडे आयफोनची मागणी केली होती म्हणे. आता तिचा हा हट्ट पूर्ण करायचा तर हजारो रुपये कुठून आणायचे? त्यामुळे मग त्यानं आपल्या मित्रांसोबत चोरीचा हा कट रचला. सदरची कारवाईमध्ये आपण तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की 2 विधी संघर्ष बालकांनी जी चोरी केली आहे त्यांच्याकडे कारण जाणून घेतलं असता आपण त्यांचं असं म्हणणं आलं की त्यांची एक मैत्रीण आहे, त्या मैत्रिणीला महागडा आयफोन द्यायचा होता तिला, आणि त्यासाठी पैशाची आवश्यकता होती म्हणून त्याने चोरी केल्याची त्यांनी कबुली दिलेली आहे आपल्याकडे. आपल्या जुलिएटला आयफोन देऊन खुश करण्याचा या रोमिओचा प्लॅन फसला खरा, पण प्रेम, प्रतिष्ठा आणि सोशल मीडियाच्या दिखाऊपणात तरुणाई कुठल्या टोकाला जाऊ शकते याचं हे उदाहरण मात्र बघायला मिळालं.